खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चांदी येथील आरोपीला सश्रम कारावासासह द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील पोलीस ठाणे पवनी येथे अपराध क्रमांक 264/2019 कलम 307, 504, 506 भांदवी या फौजदारी प्रकरणातील आरोपी मुकरू मोतीराम कुंभरे वय 60 वर्षे राहणार चांदी याला अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायालय भंडाराचे न्यायाधीश CL देशपांडे भंडारा यांनी कलम 323 भांदवीमध्ये 6 महिन्याच्या कारावासासह 500 रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 2 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11:15 दरम्यान ग्राम चांदी येथील आरोपीने त्याच्या शेतातील धानपीक गावातील जनावरांनी खाल्ल्याचे कारणावरून आरोपीने गावातील लोकांना शिवीगाळ करीत असताना नरेश जांभुडे याला हातातील बासाच्या काठीने गालावर डोक्यावर मारून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी फिर्यादी राजकुमार गायकवाड वय 35 वर्षे राहणार चांदी यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पवनी येथे अपराध क्रमांक 264/2019 अन्वये कलम 307, 504, 506 भांदवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला ताब्यात घेऊन अटक करून न्यायालयासमोर पेश केले आणि सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासादरम्यान पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा तयार केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांना विचारपूस करून आरोपीस अटक करून MCR रवाना केले. त्यामध्ये अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायालय भंडाराचे न्यायाधीश CL देशपांडे भंडारा यांनी अपराध क्रमांक 264/2019 मधील आरोपी मुकरू कुंभरे याला दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान कलम 323 भांदवीमध्ये 6 महिन्याचा सश्रम कारावास आणि 500 रुपये द्रव्यदंड न भरल्यास 1 महिन्याच्या साधा कारावासाची शिक्षा दिलेली आहे. तसेच कलम 506 भांदवीमध्ये 6 महिन्याचा सश्रम कारावास आणि 500 रुपये द्रव्यदंड न भरल्यास 1 महिन्याच्या साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक भंडारा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी मनोज सिडाम, तत्कालीन ठाणेदार पोलीस स्टेशन पवनी निलेश ब्राह्मणे, महिला पोलीस उपनिरीक्षक गोदमले, दोषसिद्धी कक्ष भंडारा यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नितीनकुमार साठवणे, पोलीस स्टेशन पवनी यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून कामकाज केले. तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.